नमस्कार राजांनो, या क्वेश्चनला कसं डील करता येईल ते बघूया. 50 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 45 आहे. बरं, एका विद्यार्थ्याला 25 गुण चुकीने 35 लिहिले गेले. खूप वेळेस पेपरला क्वेश्चन येतो. 45 होती सरासरी, एकाला 25 गुण चुकीने किती लिहिले गेले? 35. ठीक आहे ना. मग दुसऱ्या विद्यार्थ्याचे 30 गुण चुकीने किती लिहिले गेले? 28 लिहिले गेले. ठीक आहे ना, 28 लिहिला गेला. आता इथे त्याचे किती मार्क वाढले? +2. आणि इथं किती कमी करणार? -10 कमी करणार. -10 + 2, 10 मधून 2 गेले म्हणजे किती होणार? 8. 8 कमी करणार. पण सरासरीमध्ये नियम लक्षात ठेवा, जो भी कटेगा सब में बटेगा. आता हे 8 कमी होणार, पण सगळ्यांच्या वाट्याला सरासरी किती? 45. 45 मधून 8 कमी होणार. 8च कमी होणार का नाही? 50 विद्यार्थ्यांचे 8 कमी होणार, म्हणून 50 ने बघा. आता हे कॅल्क्युलेशन जर इथल्या इथं करायचं असेल, भागाकारात 50 आहे, यांनी काटाकुटी नका करू. 50 ला 100 मध्ये कन्वर्ट करू, सोपं जाईल. 50 ला 100 करायचं असलं 2 ने गुणा, भाऊकीला पण 2 ने गुणा लागेल. म्हणजे हे बनणार 100 आणि हे 8 दुने किती बनणार? 16. 16 भागिले 100 म्हणजे पॉईंट किती बनणार आहे राजांनो? 45 मधून हे बनणार .16 16 बरोबर. 45 मधून .16 गेले तर 44.84. ऑप्शन नंबर सी विल बी द करेक्ट आन्सर. या क्वेश्चनला याच्यापेक्षा फास्ट नाही सोडवता येणार. हे जर कळलं असेल तर असे क्वेश्चन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद.